आमची मातोश्री बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि कोकण यांचं एक वेगळं नातं आहे। बाळासाहेब आणि उद्धवसाहेबसुद्धा कोकण हे आपलं एक परिवार समजतात आणि त्या परिवारातल्या आपल्या सर्व लोकांना, मतदारांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी आणि मशालरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आज उद्धवसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि आम्ही आनंदित आहोतच। आजच्या उद्धवसाहेबांच्या सभेने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होईल आणि पुढे आम्ही मार्गक्रमण करू। ते काय मराठीत आपल्या म्हण आहे, मोर नाचतो म्हणून तुडतुडं नाचतं, त्याच्या पलीकडे नाही काय। आमचीच सभा मोठी होईल असं दावा मनसे करते। हा, ते करणारे बघतील। रत्नागिरीकरांना पण माहिती आहे कोण सिटिंग करणारा आहे, कोण पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारा आहे। पण इथे सुपारी वाजवायची ती मशाल चिन्हाचाच बेंडबाजा वाजणार आणि इतरांची सुपारी वाजवली जाईल। अविनाश यादव असं म्हणतात की समजा 2.5 लाखांनी विजय झाला तर मी टक्कल करून फिरेन। असं कोणाला म्हणाले? तुमचा जर विजय झाला तर मी टक्कल करून फिरेन। अरे अविनाश जाधव, तू कुठे काम करतोस? काय तुझे धंदे हे काय मला माहिती नाहीत का? आलायस कुठून? जिथे आहे तिथे आधी पहिले दिवे लाव आणि नंतर बोल। आजच्या सभेला कोण कोण उपस्थित राहतील काय सांगाल? नाही, उद्धवसाहेब आहेत, आघाडीचे, इंडिया आघाडीचे बाकीचे सर्व मान्यवर स्थानिक नेते आहेत, आमदार महोदय आहेत, हे सर्व आहेत। ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या परिवारातलं कोण कोण? उद्धवजींच्या परिवारातले रश्मीवहिनी आहेत, तेजस ठाकरे आहेत, 4 तारखेला पुन्हा आदित्यजी ठाकरे आहेत या चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये। उद्धवजी पुन्हा 3 तारखेला कणकवलीमध्ये आहेत। आजची सभा भूतोन भविष्यातील जबरदस्त धनक्यात, प्रत्येक वेळेला जशी झाली तशी। चला, ओके। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।